Welcome children to our English class. Today we are going to learn how self-dependent you are. Today we will learn a very interesting topic. 1.7 Are you a DIY kid on page number 23. तुम्ही DIY मुलं आहात का? तुम्ही आतापर्यंत जीनियस किड्स, इंटेलिजंट किड्स, गुड किड्स असे शब्द ऐकले असतील. पण DIY किड हे पहिल्यांदा तुम्ही ऐकलं असेल. याचा अर्थ काय होतो? तर या टॉपिकमध्ये आता आपण पाहणार आहोत. वेन यू वेअर व्हेरी यंग युअर पॅरेंट्स ऑर अदर ग्रोनअप्स डीड एव्हरीथिंग फॉर यू. तुम्ही बालवयात असताना तुमचे आईवडील किंवा इतर वयस्कर यांनी तुमच्याकरिता सर्व काही केले असतील. दे फेड यू, वॉश यू, ड्रेस यू अँड टूक यू अराउंड. तुम्हाला खाऊ घातले असतील, आंघोळ घातली असेल, कपडे घातले आणि आजूबाजूला घेऊन गेले असतील. बट थिंग्स मस्ट हॅव चेंज सिन्स देन. परंतु त्यानंतर सर्व गोष्टी बदललेल्या असतील. नाव दॅट यू आर नियरली 11 यू मस्ट हॅव लर्न टू डू मेनी थिंग्स ऑल बाय युअर सेल्फ. आता तुम्ही सुमारे 11 वर्षाचे असल्यामुळे तुम्ही खूपशा गोष्टी कोणाच्या मदतीशिवाय स्वतः करायला शिकला असाल. आता नाव यू आर अ डू इट युअर सेल्फ DIY किड. आता तुम्ही डू इट युअर सेल्फ म्हणजे DIY बालक आहात, खरे ना? तर DIY या शब्दाचा फुल फॉर्म असतो डू इट युअर सेल्फ, ज्याचा अर्थ होतो तुम्ही तुमचं काम स्वतः करता का? हिअर अ लिस्ट ऑफ सम थिंग्स ॲन 11 years old चाइल्ड शुड बी एबल टू डू. अँड नेवर माइंड इफ यू कांट डू सम ऑफ दीज थिंग्स ॲज येट. 11 वर्षाच्या मुलाला करता येऊ शकतील अशा काही गोष्टींची यादी इथे दिली आहे. कदाचित तुम्हाला त्यातील काही गोष्टी अजूनही करता येत नसतील, तरी काळजी करू नका. देअर इज अ होल इयर फॉर यू टू लर्न दीज थिंग्स. या गोष्टी शिकण्याकरिता तुमच्या पुढे संपूर्ण 1 वर्ष आहे. यू विल एन्जॉय देम, सो लेट्स बिगिन अवर काउंट. तुम्ही त्या कामांचा आनंद घ्या. आता तुम्हाला इथे काही कामांची यादी दिलेली आहे. हे काम तुम्ही स्वतः करता या मग आईवडिलांची मदत घेता, हे आता आपण पाहणार आहोत. आय नो यू कॅन डू इट टू, बट डू यू डू इट ऑर यू स्टील डिपेंड ऑन युअर पॅरेंट्स. फर्स्ट टॉपिक काय दिलं आहे बघा. कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन. तुम्ही तुमच्या वैयक्तिक आरोग्याची काळजी घेता का? आय ट्रिम माय नेल्स रेग्युलरली, डू यू. मी माझे नखे नियमितपणे कापतो, तुम्ही ते करता का? I take a wash on my own, a proper wash. I remember to wash behind my ears, underarms, elbows, knees, etc. Do you? And I use enough water, not more, not less. मी माझे अंग स्वतः धुतो, अगदी परिपूर्ण स्नान. माझ्या कानामागे, काखेमध्ये कोपर, टोपर इत्यादी धुवून स्वच्छ ठेवण्याची आठवण ठेवतो. तुम्ही तसे करता का? आणि मी पुरेसे पाणी वापरतो, अधिक नाही, कमी नाही. आय कॅन ऑइल अँड कॉम माय हेअर ऑन माय ओन. मी माझ्या केसांना तेल लावून ते स्वतः विचारू शकतो. आय कॅन वॉश अँड ड्राय माय हेअर ऑन माय ओन. मी माझे केस स्वतः धुवू व सुकवू शकतो. नाव वी टेक सेकंड टॉपिक. डू यू टेक केअर ऑफ युअर क्लोथ्स. तुम्ही तुमच्या कपड्यांची योग्य काळजी घेता का? आय कॅन इवन वॉश माय ओन क्लोथ्स वेन नेसेसरी. आवश्यक तेव्हा मी माझे स्वतःचे कपडेसुद्धा धुवू शकतो. आय वॉश माय अंडरगार्मेंट्स एव्हरी डे. मी माझे अंतर्वस्त्रे दर दिवशी धुतो. आय डोंट स्टॅक अप यूज अँड सॉईल क्लोथ्स. मी माझे वापरलेले आणि मळलेले कपडे जमा करून ठेवत नाही. आय पुट देम इन द वॉशिंग बकेट ऑन टाईम. मी ते धुण्याच्या बादलीत वेळेवर ठेवतो. आय ब्रश ऑर स्क्रब द सॉईल पार्ट्स विथ सोप बिफोर आय ॲड देम टू द वॉशिंग पाईल. धुण्याच्या कपड्यांच्या ढिगात टाकण्यापूर्वी मी कपड्यांचे मळलेले भाग ब्रश करून किंवा साबणाने घासून स्वच्छ करतो. आय कॅन हँग द क्लोथ्स नीटली टू ड्राय ऑन द क्लोथ्स लाईन. मी कपडे वाळत घालण्याच्या दोरीवर कपडे नीटनेटके सुकण्याकरिता टांगू शकतो. आय कॅन फोल्ड ऑल क्लोथ्स नीटली. मी कपड्यांच्या नीटनेटक्या घड्या घालू शकतो. तिसरा विषय काय दिला आहे बघा. कॅन यू स्विम. तुम्ही पोहू शकता का? आय कॅन स्विम इन अ स्विमिंग पूल. मी पोहण्याच्या तलावात पोहू शकतो. आय कॅन स्विम इन अ वेल. मी विहिरीत पोहू शकतो. आय एम गोइंग टू लर्न फ्री स्टाईल स्विमिंग धिस इयर. मी यावर्षी फ्री स्टाईल पोहणे शिकणार आहे.
नेक्स्ट टॉपिक इज कॅन यू राईड अ बायसिकल. तुम्ही सायकल चालवू शकता का? आय लर्न टू राईड अ बायसिकल वेन आय वॉज 8 years ओल्ड. मी 8 वर्षाचा असताना सायकल चालवायला शिकलो. आय एम लर्निंग टू राईड अ बिगर बायसिकल. मी अधिक मोठी सायकल चालवायला शिकत आहे. आय एम गोइंग टू लर्न इट इन द वॅकेशन. मी ती सुट्टीच्या दिवसात चालवायला शिकणार आहे. पुढचा विषय आहे यू शूड केअर फॉर ॲट लिस्ट वन प्लांट. तुम्ही निदान एका रोपट्याची काळजी घेतली पाहिजे. माय आंट गेव मी धिस लिटिल प्लांट. माझ्या काकीने हे छोटे रोपटे मला दिले आहे. आय वॉटर इट एव्हरी डे. मी त्याला दर दिवशी पाणी घालते. आय लूजन द सॉईल अराउंड इट्स रूट्स फ्रॉम टाईम टू टाईम. मी वेळोवेळी त्याचा मुळाभोवती माती सैल करते. आय ॲड अ लिटिल कंपोस्ट टू इट एव्हरी 2-3 months. मी प्रत्येक 2-3 महिन्यांनी त्याला थोडेसे खत घालते. नाव वी टेक नेक्स्ट टॉपिक कॅन यू ड्रेस अप फॉर अ स्पेशल ओकेजन ऑन युअर ओन. एखाद्या विशेष प्रसंगी तुम्ही तुमचा पोशाख स्वतः करता का? वेन आय वॉज इन स्टँडर्ड सेकंड माय फादर हेल्प मी बट नाव आय कॅन ड्रेस अप ऑन माय ओन इवन फॉर अ स्पेशल ओकेजन. मी दुसऱ्या इयत्तेत होते तेव्हा माझे वडील मला मदत करत होते, परंतु आता माझा पोशाख मी स्वतः करते, अगदी खास प्रसंगी सुद्धा. या टॉपिकचा उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.